खरंच सांगायचं म्हणजे तर तुझी जवानी श्रीमंत लोक पैसा उधळतात ते तुझ्या लावणीवर नाही, फक्त तुझ्या जवानीवर. आणि मी म्हणतो अगं पैसा कमावण्यासाठी हीच जवानी काढते, आज आहे उद्या नाही. बाप असावा तर असा, बापाने काय जवानी बाहेर केली कोणीला नाही. म्हणजे एक काम करा की जी माझी जवानी तर बाजार ठेवून मांडा, म्हणजे खूप आणि किंमत मिळेल तुम्हाला. वाटेल ते बोलू नकोस. आमच्या बाप दादापासून चालत आलेल्या या लावणीच्या धंद्याशी बेईमानी करू नको. त्याआधी बाप लगीचं नातं काय असतं हे नाही शिकवलं तुमच्या बाप दादांनी. समाजाला वाचून मी माझ्या पायात घुंगरू बांधून नाचले, आजही नाचते, पण लोकांच्या वाट्यावर नाही तर इथं माझ्या हुकमाच्या दारात माझी मर्जी चालते. लावणीच्या दारात बाईच्या छातीकडे बघणार त्या भडव्यांची नाही. रसिक म्हणजे मायबाप असतात. आणि मला सांग त्याच मायबापाचे पुणे येणं माझ्याकडे पैसा आहे, मान आहे, सन्मान आहे, पुन्हा काय हो. तुमची इज्जत तुमचा पैसा कुणाच्या भरोशावर या सुगंधाच्या भरोशावर ना. वा वा वा, म्हणजे मी शिकवलेली तू कालची पोर मला शिकवते. अगं मनात आणलं असतं ना तुझ्यासारख्या 56 पोरी मी अशा उद्या करू शकतो. माझी म्हणून तुला मानले. तुमचा अपमान झाला तरी चालेल, पण मी त्या वाड्यावर येणार नाही. म्हणजे नाही. मलाही नावाचा सुखदेव म्हणतात. बघतोच की तू वाड्यावर कशी येणार नाही. माझ्या वाड्याचा रस्ता पकड. बाबा माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण मी त्या वाड्यावर येणार नाही. म्हणजे नाही. ते तुला शेवटचं सांगतो. बाबा तुला माहित आहे का माणूस कसा आहे. जे जामडे सोडून वाड्याचा रस्ता पकड. बाबा तुमच्या पाया पडते, पण मी त्या वाड्यावर जाणार नाही. म्हणजे नाही. आता माझ्या पाया पडून काय चालवलंच आहे. आलास मला शांत शिकवायला. सुखदेवराव, अरे मी काय तुला शांतपणा शिकवणार, पण बरोबरीच्या सवाल तुमची असं वागणं शोभत नाही तुला. पोरगी जवळ झाली म्हणून काय ती बापाच्या डोक्यावर बसला. अरे पण नेमकं झालं तरी काय काय झालं. त्या वाड्याच्या भरोशावर आजपर्यंत जगलो. कार्तिकी वाड्यावर नाचायला जायला तयार नाही. आणि जेवढ्या पैशाच्या वाड्या कार्तिक तुम्हाला जेवढा पैशाच्या वाड्यावर मिळतो ना तिथं पायाच्या काटा दिसवशील ना तरी कमावू शकत नाही. अच्छा म्हणजे आता आलं माझ्या लक्षात तुला फक्त आणि फक्त पैसाच व्हायला. इथे आतापर्यंत काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होतात का. तर मग तो पैसा मी जर तुला दिला तर पण एक गोष्ट यानंतर ही जी सुगंध आहे ना तर त्या वाड्यावर नाही तर या रणजितच्या मर्जी खातीर इतर आज कबूल. खरंच एवढा पैसा मला देऊ शकतो म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाही म्हणायचं. तर मग वेगळे 10,000 रुपये ऍडव्हान्स म्हणून समज. बाप बडाना भैया सबसे बडा रुपया. सुखदेवराव, हरणजित म्हणजे एक परिसर परस. ज्या माणसाला मी असा स्पर्श करतो ना त्या माणसाचं कसं सोनं होतंय सोनं. असं सोनं तुझ्या देखील आयुष्याचं मी निर्माण करणार आहे. क्योंकि जरा तुझे मालूम नहीं 1 रुपया 1 लाख रुपया नहीं होता. 1 रुपया 1 लाख रुपया नहीं होता. मगर वही 1 रुपया अगर 1 लाख में से निकल दिया जाए ना तो 1 लाख भी 1 लाख नहीं होता. इसलिए कहता हूँ हमसे दोस्ती कर लो. अगर हमसे दोस्ती करोगे ना तो जिंदगी संवर जाएगी. और अगर दुश्मनी करोगे ना तो माँ कसम हवा में
आमचं सोनं करा आणि तुमचं सोनं करू. बिलकुल सुगंधे बाहेर गेलो का आम्ही काय करतात इकडे ये. या सोन्याला असा पिवळा कर, असा पिवळा कर, तुझ्या लावणीच्या रंगात सोडायचं. याला तुझ्या कुठल्या रंगाची किंमत आणि काय दारातला पावला दारातच पावल अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही त्यात काही टेन्शन घेऊ नका. एवढं का जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमच्या खिशाचं पारडं एकदम येतो. बरं झालं ऐन वेळेवर आला, नाहीतर माझ्या बाबाने माझं काय केलं असतं कुणाच हो. अगं जोपर्यंत येईल तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा सत्ता लागू देणार नाही. कारण माझं तुझ्यावर इतकं जीवाफार प्रेम आहे तर त्या जीवासाठी मी तुझ्या बापाला सुद्धा विकत घेऊ शकतो. खरंच खरंच माझं अगदी मनापासून प्रेम आहे. तू आलास की मन कसं आनंदाच्या सागर ढुकून जातो. तू गेलास की त्याच सागराला लागतंय दुःखाची ओढ. अगं तर मग आता यापुढे अजिबात काळजी करायची नाही. कारण तुझ्या बाबाचा तुझ्यावरचा अत्याचाराचा खरा कारण आहे तो म्हणजे फक्त पैसा. आणि तुझ्या प्रेमासाठी मला कितीही पैसा खर्च करावा लागला ना तरी चालेल ना रे. पण तुला मी माझी राणी केल्याशिवाय तुझ्या या रणांगणातून हार नाही तर रोज मिळेल. खरंच आज तुझ्यामध्ये माझ्या जीवात जीव आलाय. माझा मन खान सदस्य तुझा झालाय. बोल रणजित तुला काय हवं आज माझ्याकडून. सवय सगळी तुझे मालूम नहीं मेरी जान जाने मन स्वीट. ये दिल कहता है तुझे देखूं कहीं कहीं, ये दिल कहता है तुझे देखूं कहीं कहीं, पर क्या करूं जाने मन मेरे शौक है. अगं आता ज्या नादात मी अगदी वेळा झालो ना, ज्या तुझ्या घुमराच्या नादात मी अगदी वेळा झालो ना, अगदी त्याच घुमराचा नाद मला अख्खी रात्र ऐकायचा आहे बघ. बस एवढंच. अगं आणखी मागेन ग पण जरा दमा ना. मस्त
जपून पावलं आम्ही चालवणार. हो जरा जपून पावलं, हो जरा जपून पावलं आम्ही
जपाव पावला अहो जरा जपून हो जरा जपून पावला